राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनची बैठक काल कामगार नेते रवी राव यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथील म्युनिसिपल लेबर युनियनच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील सर्वच महानगरपालिका, नगरपालिकेतील वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारीही हजर होते. या बैठकीत प्रमुख प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्यानं महापालिका, नगरपालिकांमध्ये आणि शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार मिळणाऱ्या नोकऱ्या शासनाच्या निष्काळजीपणामुळे सध्या प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे प्रलंबित असून या प्रकरणावर स्थगिती आहे. पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर 2023 रोजी ठेवण्यात आली असून या संदर्भाने फेडरेशनच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी सिनियर काउन्सिल श्री सगर किल्लारीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनानं 23 फेब्रुवारी रोजी लाडपागे समितीच्या अनुषंगानं जो शासन निर्णय पारित केलाय त्या अनुषंगानं न्यायालयात बाजू मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. ज्या महानगरपालिकांमध्ये कामगार कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केला नाही अशा महापालिकांमध्ये 7वा वेतन आयोग लागू करावा आणि ज्या ठिकाणी हा वेतन आयोग लागू केलाय त्या महापालिकांमध्ये विनाविलंब थकबाकी अदा करावी अशीही यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यातील नगरपालिका, महापालिका, शासकीय, निमशासकीय कार्यालयात अनेक वर्षांपासून कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं आणि तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे समान कामाला समान वेतन लागू करावं. राज्यातील महापालिकांना शासनाकडून मिळणारे LBTचं अनुदान अपुरं असून त्या अनुदानावर बऱ्याच महापालिकांमधील कर्मचाऱ्यांचं वेतन देखील वेळेवर होत नाही. अनेक महानगरपालिकांमधील कर्मचाऱ्यांना 6-6 महिने पगारापासून वंचित राहावं लागतं. अपुत्रा अनुदानाअभावी शहराच्या अत्यावश्यक सेवेवरही परिणाम होतो. तरी अशा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सर्व महानगरपालिकांना राज्य शासनानं LBTचं अनुदान महापालिकेच्या एकूण खर्चावर आधारित 100% एवढं अनुदान द्यावं. राज्यातील सर्व महानगरपालिकांचा अ, ब, क आणि ड श्रेणीप्रमाणे अधिकारी कर्मचाऱ्यांचा सर्वसमावेशक पद्धतीनं आकृतिबंध लागू करावा. राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सर्व सफाई कामगारांना मालकी हक्कानं घरं उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी विकास आराखड्यात राखीव भूखंड ठेवण्यात यावे अशीही यावेळी चर्चा करण्यात आली. माध्यमातून कामगाराची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होती. कंत्राटी काम हे तात्पुरत्या कामासाठी दिलं जातं, पण ज्या सेवा कायमस्वरूपी शहरातल्या नागरिकांना द्यायच्यात अशा सर्रास कामामध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण चालू आहे. या कंत्राटीकरणाच्या माध्यमातून अनेक तरुणसुद्धा नोकरीपासून वंचित झालेले असून शासनाचा त्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे. कंत्राटीमध्ये काम करणाऱ्या तरुणांच्या जीवाशी शासन खेळतं आहे. आमचं असं मत आहे की जेवढी कंत्राटीकरणाने आपण पदवरते आता नव्याने शासनाने 9 कंपन्या तयार करून त्यांच्या माध्यमातून राज्यभर कंत्राटीकरणाचा मोठा खेळ चालू केलेला आहे. तो त्वरित बंद करावा, तो GR रद्द करावा आणि राज्यातल्या सर्वच महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये जी पदं रिक्त आहेत त्या ठिकाणी कायम कर्मचारी भरण्यात यावे. याशिवाय कंत्राटी कामगार जे आता सध्या जवळजवळ सगळ्याच राज्यातल्या महानगरपालिकेमध्ये 30 ते 40% कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून काम चालतं आहे. या सर्व कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेच्या माध्यमातून सर्व महानगरपालिकेतल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना घरं उपलब्ध करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी भूखंड उपलब्ध करून द्यावेत. अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही येत्या माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आम्ही आज पत्रव्यवहार करतो आहे आणि या पत्रव्यवहारासंदर्भात आम्ही त्या पत्रामध्ये असं नमूद केलेलं की आपण 2 तारखेपर्यंत आम्हाला चर्चा करता वेळ द्यावी आणि हे प्रश्न सोडवावे. याशिवाय मग आमचा जुन्या पेन्शनचा प्रश्न असेल की याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या राज्य शासनातील सर्वच कर्मचाऱ्यांना व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू, पण अजून ती लागू झालेली नाही. या विषयासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी येत्या 2 तारखेपर्यंत आमच्या फेडरेशनबरोबर चर्चा करावी आणि 2 तारखेपर्यंत कसल्याही प्रकारची चर्चा झाली नाही तर या 2 तारखेला आम्ही राणीच्या बागेपासून मंत्रालयावरती लाँग मार्च काढणार आहे. या लाँग मार्चमध्ये महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिका, 239 नगरपालिका, नगरपरिषदा याच्यातल्या हजारो लाखो कर्मचारी या लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहे. आणि निश्चितच या लाँग मार्चमध्ये आमची पुढील आंदोलनाची दिशा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या संमतीने ठरवणार आहोत. पुढली दिशा आमची 2 नोव्हेंबरला ठरवली जाणार आहे. मैं घर
घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। एक सामान्य शिवसैनिक म्हणून आपण ठाण्यात येऊन टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतलं. देवी ही शक्तीची आणि ऊर्जेची देवी आहे. महिषासुराचं मर्दन करणारी असून आपल्याला वाटतं की महाराष्ट्रात जे जे महिषासूर निर्माण झालेत त्यांचं मर्दन केल्याशिवाय देवी राहणार नाही, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना नाव न घेता लगावलाय. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्र उत्सवाला दानवे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यामध्ये त्यांनी आशिष शेलारांवर देखील टीका केली. आशिष शेलारांना इतिहास कमी माहीत असेल. आज एनडीएमध्ये कोणकोणते पक्ष, कोणत्या विचारांचे पक्ष सामील आहेत हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं. अटलजींनी जेव्हा सरकार स्थापन केलं तेव्हा मुलायम सिंग होते, फर्नांडिस होते, ते कोणत्या विचारांचे होते? मधु दंडवते होते, ते कोणत्या विचारांचे होते? हे सर्व समाजवादी विचारांचे होते आणि म्हणूनच आशिष शेलारांनी इतिहास तपासावा. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत असतील तरी शेलारांच्या वक्तव्याचा फार विचार करण्याची गरज नसल्याचंही दानवे यांनी सांगितलं. मागील वर्षी वातावरण वेगळं होतं, मात्र यावेळी दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. वाजत गाजत गुलाल उधळत शिवसैनिक येणार आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे गट नाहीत. खरी शिवसेना आमचीच असून बाकी डुप्लिकेट शिवसेना असल्याचा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावलाय. आमचा एक नेता, एक झेंडा, एक मैदान असल्याचंही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठ्यांना आरक्षण देण्याचं आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना दिलं आहे. आपण देखील मराठवाड्यातील असून आपल्याला या आश्वासनांची चांगलीच माहिती आहे. आपण मराठवाड्यातील लोक या आश्वासनांच्या पूर्ततेची वाट बघत असल्याचंही दानवे यांनी सांगितलं. आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होत असल्याचं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून देताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच ओरिजिनल असल्याचं त्यांनी सांगितलं. आझाद मैदानावर जमणारे ते डुप्लिकेट लोक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. बैठका रुटीन संघटनेच्या होत असतात. मेळावा एक ऐतिहासिक होणार आहे. मागच्या वेळेसचं चित्र एक प्रेशर वेगळं होतं. यावेळेस आता मुक्तपणे या महाराष्ट्रातील शिवसैनिक नव्हे तर देशातले शिवसैनिक वाजत गाजत गुलाल तुलत येणार आहे. ठाकरे गटाचा मेळावा हा शिवतीर्थावरती होतो, तर आता नव्याने माहिती समोर येते की शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होतो. ठाकरे गट नाही, शिवसेनेचाच होतो. ही डुप्लिकेट शिवसेना आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना, ओरिजिनल शिवसेना. गटबीट आमचा काही नाहीये आणि म्हणून कोणाचं कुठं होतं आम्हाला काही घेणं नाही. एक मैदान, एक नेता आणि एक विचार, एक झेंडा हे आमचं ब्रीद आहे. यांचे नेते कोण आहे, दिल्लीत बसलेले का ते बघा. थँक्यू. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती, वाट पाहू किती, लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू, मना मनात तू, जीवाशी वात तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावून ये. ओढ साठली डोळ्यात, मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती, गुण गाऊ किती, तुला पाहू किती, गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे.
जगदंबे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज ठाणे शहर दौऱ्यावर आहेत. ठाणे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा शहर दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्याकडून घर चलो अभियान राबवलं जाते. जुन्या स्टेशन रोडवरील व्यापारी आणि नागरिकांबरोबर संवाद साधण्यात आला. देशाचे पंतप्रधान कोण पाहिजेत, मोदी सरकारकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकांना प्रश्न विचारले. ठाण्याचा खासदार हा आमचा संकल्प आहे. इथल्या सर्वात जास्त मताने ते येणार आहेत. भाजपचं नाव न घेता चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले. मी आज ठाण्यात फिरलो. नरेंद्र मोदी हेच येत्या काळातही पंतप्रधान झाले पाहिजेत असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला आमदार असतील. तरुण वर्ग देखील येणाऱ्या काळात मोदीच निवडून येणार असं म्हणत आहेत. घर चलो अभियान आम्ही राबवत आहोत. मागील 9 वर्षात केलेली कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. महाराष्ट्रात 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आज ठाण्यात संवाद सुरू असून नरेंद्र मोदी यांच्या कामाचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवला जातोय. ठाण्यातील 3.5 लाख घरी आपण पोहोचणार आहोत. लोकांपर्यंत सरकारचं काम पोहोचवण्याचं काम आम्ही करत असून आमचे आमदार 288 मतदारसंघात हा प्रवास करतील. निवडून येणारा उमेदवार हा महायुतीचा खासदार असणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांच्या महाविजयाची आम्ही तयारी करत असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. ठाणे आणि कल्याण हा मतदारसंघ ना कोणी मागितला ना कोणी दिला. जागेचं वाटप जे होईल, परंतु हा मतदारसंघ महायुतीतीलच मित्रपक्षांकडे जाईल. शिंदे गटाकडे, अजितदादांकडे किंवा आमच्याकडे असेल. परंतु जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोणाकडे किती जागा जातील हे केंद्रीय समिती ठरवेल. राज्यात 45 खासदार निवडून आणण्याचा संकल्प असणार आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरिता एकदिलाने आम्ही काम करत असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.